मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण तसेच सगळे सोयरे कायद्यासाठी उपोषणकर्ते मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाकडे राज्य शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. अन्न, पाणी आणि उपचार त्यागल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या प्रकृतीची पूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून शासनाने मनोज जरांगे यांचे उपोषण थांबवावे अशा आशयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवेदन नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आलं. यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सामान्यांना भेटण्यासाठी पूर्णवेळ भेटीसाठी प्रशासकीय अधिकारी नेमा अशी मागणीही करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून 50%च्या आत कायदेशीर आरक्षण द्यावं तसेच सगळे सोयरे अधिसूचनेचा कायदा करावा यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. अन्नवाणी आणि उपचाराचा पूर्ण त्याग करून जरांगे पाटील यांची प्रकृती आज 5व्या दिवशी चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याऐवजी राज्य सरकार दुर्लक्ष करतंय. हा 7 कोटी मराठ्यांचा अवमान आहे. मुख्यमंत्री, आपण आपल्या कर्तव्य विसरू नका. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा आणि मनोज जरांगे पाटील यांची काळजी घ्या. ही तुमचीच जबाबदारी असल्याच्या भावना सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान यावेळी सकल मराठा समाजाचे मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी सांगितलंय की राज्य सरकारने मराठा आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्षच केलंय. जे काही निर्णय घेतले ते टिकले नाही. मराठा आंदोलकांवर लाठीमार हा तर मोठा अन्याय अत्याचार होता. अजून किती अंत राज्य सरकार बघणार? आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली तरी राज्य सरकार गंभीर नसेल तर निवडून आलेले खासदार आमदार करतात तरी काय, असा सवालही व्यक्त करण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसाठी आम्ही अखेरपर्यंत लढू. प्रसंगी पुन्हा साखळी उपोषण करू. मात्र जरांगे पाटील यांची प्रकृती आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी सकल मराठा समाजाचे उपोषणकर्ते नाना बच्छाव, ज्येष्ठ चंद्रकांत बच्छाव, प्रचार प्रमुख राम कुर्दळ, हिरामण नाना वाघ, प्रफुल्ल वाघ, संजय फडोळ, नितीन रोटे पाटील, राजेंद्र शेळके, समीर वडचे, त्याचप्रमाणे योगेश पाटकर, अण्णा पिंगळे, रमेश खापरे, सुधाकर चांदवडे, राहुल ढोमसे, अविनाश वाळुंजे, रोहिणी उखाडे, अनिता गारुळे, शोभाताई सोनवणे, ज्ञानेश्वर सुरासे, निलेश ठुबे, गौरव गाजरे, श्रीराम निकम, BR कोशिरे, प्रल्हाद जाधव, विलास गडाख, बाळासाहेब गारुळे, विकास रसाळ, संदीप बर्हे, ज्ञानेश्वर कवडे, महेंद्र बेहरे, नितीन काळे, नितीन खैरनार, विक्रांत देशमुख, विजय पेलमहाले उपस्थित होते.